नमस्कार. प्रकार पहिला, मी इथे एक मोठी वाटी एवढ्या सोयाबीन वड्या घेतल्या आहेत. मी ज्या सोयाबीन वड्या घेतल्या आहेत त्या साईजमध्ये मोठ्या आहेत. सोयाबीन वड्यांचे प्रकार 3 येतात. एक एकदम लहान साईज आहे, एक मध्यम साईज आणि ही मोठी साईज आहे. तुम्हाला ज्या प्रकारच्या वड्या आवडत असतील त्या तुम्ही आणून भाजी करू शकता. आपल्याला पाणी घालून हलक्या हाताने चोळून एकदाच ह्या वड्या धुवून घ्यायच्या आहेत. धुवून झाल्यावरती त्यातलं पाणी काढून टाकलं. सोयाबीन वड्या भिजतील एवढं पाणी आपल्याला पुन्हा घालून झाकून 10 मिनिटं आपल्याला अशाच त्या ठेवायच्या आहेत, म्हणजे वड्या छान फुलतील. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही कोमट पाणी घालू शकता. त्याने सुद्धा वड्या अगदी पटकन फुलल्या जातात आणि छान अशा सॉफ्ट होतात. 10 मिनिटांमध्ये तुम्ही बघाल तर वड्या आपल्या छान अशा सॉफ्ट झाल्यात. आता आपल्याला ह्यामधलं असं हाताने दाबून सगळं पाणी जे आहे ना ते काढून टाकायचं आहे. सगळ्या वड्यांमधलं पाणी जे आहे ना ते असं दाबून दाबून काढून घेते. वड्यांमधलं सगळं पाणी आपल्या काढून झालेलं आहे. आपल्याला ह्या वड्या मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायच्या आहेत. त्यासाठी अर्धा वाटी मी इथे दही घेतलेला आहे. दही जास्त आंबट नसावं. तुम्ही इथे बघू शकता मी छोटा चमचा घेतलेला आहे. आपल्या ह्या छोट्या चमच्यानेच आपल्याला 1 चमचा लाल तिखट घ्यायचंय, अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायची, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची, 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी हातावरती चोळून घालायची, म्हणजे त्याचा खूप छान स्वाद आपल्या भाजीला येतो. मी इथे हातावरती चोळून ही कसुरी मेथी घालून घेतली. आपल्याला हे मसाले दही सोयाबीन वडीला कोट होतील ह्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळा मसाला दही जो आहे ना ते आपल्या वडीला चांगला कोट झाला पाहिजे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे मॅरिनेशनसाठी अर्धा तास किंवा 15 मिनिटं ठेवू शकता. पण अगदीच वेळ कमी असेल तर 10 मिनिटं ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे तुम्ही बघू शकता छान आपला दही मसाले जे आहेत ना ते आपल्या वडीला चांगले कोट झालेले आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. प्रत्येक वडीला तुम्ही बघाल तर आपला मसाला आणि दही चांगलं कोट झालेलं आहे. त्यामुळे भाजीला चव छान येते, म्हणून आपल्याला हे मॅरिनेशनसाठी ठेवून घ्यायचं आहे. चिकन बनवतो त्याच चवीचं आपली ही सोयाबीन वडीची भाजी तयार होते. त्यासाठी आपल्याला एक मसाला ह्यामध्ये घालायचा आहे. त्या मसाल्याने अगदी अप्रतिम चव येते. अगदी बोटं चाटून पुसून खातील घरातले एवढी चवीला ही भाजी अप्रतिम होते. इथे आता मी 15 मिनिटं हे सोयाबीन वडी छान मॅरिनेशन करून घेतलेत. आपण आता फोडणी घालूया. त्यासाठी मी इथे 2 पळी एवढं तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे. गॅस मी इथे मध्यमच ठेवलेली आहे. कांदा आपल्याला चांगला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा आपला इथे चांगला तांबूस रंगावरती परतून झाला की ह्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की तिची फोडणीची चव अजूनच वाढते, म्हणून आपल्याला फोडणीमध्ये 1 चमचा एवढी मी कोथिंबीर घालून घेतले. ही आपल्याला अर्धा मिनिटभर अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे. आपण 1 छोटा चमचाच लाल तिखट मॅरिनेशन करताना घातलेला आहे, म्हणून मी 1 चमचा अजून घालून घेतलं. अर्धा चमचा आपण आधीच आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आता घातली, म्हणजे 1 चमचा आपण आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे. आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण 1 मिनिटभर चांगलं परतून घेतल्यानंतर 1 मोठा टमॅटो मिक्सरला त्याची प्युरी करून ती घालून घेतली. तुम्ही छोटे 2 टमॅटो घेतले तरी सुद्धा चालेल, पण टमॅटोची प्युरी करूनच आपल्याला ह्यामध्ये घालायचे. टमॅटो बारीक चिरून घालू नका. टमॅटोची प्युरी करून घातल्याने आपला रस्सा जो भाजीचा आहे ना तो अगदी छान तयार होतो. 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत ती परतून घेतली. आता ज्या वड्या आपण मॅरिनेशन करून घेतलेल्या आहेत ना त्या आपल्याला घालून वड्या फोडणीमध्ये चांगल्या परतून घेतल्या की वडी तुम्ही बघाल तर सोयाबीनची अशीच तुम्ही भाजी केली ना मॅरिनेशन न करता किंवा फोडणीमध्ये न परतून घेता, तर त्या सोयाबीनच्या वड्या खायला एवढ्या भाजीमध्ये चांगल्या लागत नाही चवीला. तर जे मॅरिनेशन केलेलं आहे ते मसाले आणि फोडणीमधले मसाले हे छान त्यामध्ये मुरले जातात. अशा केल्याने त्या वड्या ज्या आहेत ना त्या चवीला अप्रतिम होतात. तुम्हाला त्या वड्या अशाच खाव्याशा वाटेल इतके चवीला छान लागतात. वड्या फोडणीमध्ये चांगल्या मिक्स करून झाल्या. आता आपल्याला गॅस एकदम कमी ठेवूनच 1 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे, म्हणजे एकच वाफ आपल्याला काढून घ्यायचे.
मी इथे एक वाफ काढून घेतली, झाकण काढून घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला ह्या वड्या वर खाली करून घ्यायच्या आणि आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टॅमॅटोची प्युरी केली आणि ज्या बाउलमध्ये आपण सोयाबीन मॅरिनेशन करायला ठेवले होते त्यामध्ये सुद्धा मी पाणी घालून घेतलं. म्हणजे अर्धी वाटी एवढं आपलं इथे पाणी झालेलं आहे. ते पाणी मी घालून घेतलं. अजून 1 पेला एवढं पाणी मी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा मीठ घालून घेतलं. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. सोयाबीन आपले चांगले भिजले गेलेले आहे, त्यामुळे आता ही भाजी शिजायला वेळ लागत नाही. अगदी 6 ते 7 मिनिटांमध्येच आपली भाजी तयार होते. मध्यम ठेवून ह्यावरती झाकण ठेवायचे. झाकण ठेवल्यानंतर ते अर्धा पेला एवढं पाणी घालून घेतले. म्हणजे आपल्याला लागल्यास हे पाणी आपण भाजीमध्ये अजून घालू शकतो. म्हणून मी ते अर्धा पेला पाणी घालून, तुम्हाला भाजी कितपत घट्ट सैल हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपली भाजी नॉनव्हेजच्या चवीची अप्रतिम व्हावी ह्यासाठी आपल्याला शेवटी घालायचा आहे अर्धा चमचा चिकन मसाला. मी ते अर्धा चमचा चिकन मसाला घातलाय. तुम्ही मटन मसाला घालू शकता किंवा तुम्हाला दोन्हीपैकी कोणताही घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा चमचा शेवटी गरम मसाला अजून घालून घ्या. अर्धा चमचा आपण मॅरिनेशन करताना घातला, मग अर्धा चमचा तुम्ही आता शेवटी घालून घ्या. चिकन मसाला किंवा मटन मसाला घातल्यामुळे नॉनव्हेजच्या चवीची आपली सोयाबीन वडीची भाजी तयार होते. तुम्हाला छान झणझणीत चमचमीत अशी हवी असेल तर मी इथे अर्धा चमचा घातलाय. तुम्ही 1 चमचा मसाला घालून घ्या. चिकन मसाला घालून झाल्यानंतर मी तो मिक्स करून 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं. म्हणजे एक वाफ मी काढून घेतली. इथे आपली छान सोयाबीन वडीची भाजी तयार झाली. शेवटी कोथिंबीर घालून घेतली. गॅस बंद करून घेतला. तुम्ही भाजीचा रस्सा बघू शकता. इतपत असा सैल आहे. नॉनव्हेजच्या चवीची अप्रतिम अशी आपली सोयाबीन वडीची भाजी तयार झालेली आहे. सोयाबीन वड्या तुम्हाला भाजीसाठी ज्या साईजमध्ये घ्यायच्या आहेत त्या साईजमध्ये घेऊन तुम्ही एकदा माझ्या ह्या पद्धतीने भाजी करून बघा. मी तुम्हाला खात्रीने सांगते, एकदा केला ते तुम्हाला घरातले पुन्हा पुन्हा करायला सांगतील अशी आपली नॉनव्हेज चवीची इथे सोयाबीन वडीची भाजी तयार झालेली आहे. दुसरा एक मोठी बाउल एवढं मी इथे सोयाबीन वड्या घेतल्या. सोयाबीन वड्या आपल्याला भिजतील एवढं आपल्याला पाणी घालून 10 मिनिटं झाकून ठेवायच्या. 10 मिनिटानंतर हाताने आपल्याला अगदी घट्ट दाबून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. वड्याचं सगळं पाणी असं मी दाबून दाबून जे आहे ना ते काढून घेते. वड्यांमधलं सगळं पाणी काढून झालं की आपल्याला ह्या वड्या मिक्सरमध्ये घालून मिक्सरला याचा खिमा तयार करून घ्यायचा आहे. आपण करत आहोत सोयाबीन वडीचा खिमा. त्यासाठी मिक्सरमध्ये घालून मिक्सर चालू बंद करत आपल्याला ह्या वड्या मिक्सरला फिरवून घ्यायच्यात. मिक्सरला फिरवताना तुम्ही इथे बघू शकाल तर छान वडीचा आपला खिमा तयार झालाय. म्हणजे एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही. अगदी छान खिम्यासारख्या वड्या मिक्सर चालू पण करत मी इथे फिरवून घेतल्यात. 2 पळी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये 2 कांदे जेवढे जमतील तेवढे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला छान गुलाबी रंगावरती इथे गॅस मध्यम ठेवून मी परतून घेतला. 1 चमचा त्यामध्ये मी लाल तिखट घातले. पाव चमचा हळद घालून घेतली. 1 छोटा चमचा मी इथे गरम मसाला घातलाय. मसाले आपल्याला अर्धा मिनिटभर चांगले फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाले की ह्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून तिचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटभर आपल्याला ती गॅस कमी ठेवूनच परतून घ्यायचे. आलं लसूणची पेस्ट इथे परतून झाली. 1 मोठा टोमॅटो जेवढा जमेल तेवढा मी बारीक चिरून घेतलाय. टोमॅटो आपल्याला एकदम मऊ करून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचंय. इथे मी 2 मिनिटं झाकण ठेवून टोमॅटो चांगला मऊ करून घेतलेला आहे. टोमॅटो एकदम मऊ झाला की खिमा सुद्धा खायला छान लागतो आणि चवीला अप्रतिम होतो. टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला आपण सोयाबीन वड्या मिक्सरला फिरवून घेतल्यात त्या घालून घ्यायच्या. आपल्याला गॅस एकदम कमीच इथे ठेवायचा आहे आणि अगदी फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाल्यावरती आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्या सोयाबीन वडीचा हा खिमा शिजला पाहिजे त्यासाठी आपल्याला पाणी घालायचं. पण पाणी जास्त घालायचं नाही. तुम्ही इथे ग्लास बघू शकता. एकदम छोटा ग्लासभर एवढं मी सुरुवातीला पाणी घालून घेतलं. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. 1 चमचा एवढं मी इथे मीठ घालून घेतलं. मीठ घालून मिक्स करून घेतलं. मी इथे अजून 1 ग्लास एवढं पाणी घालून घेणार आहे. इथे मी त्याच ग्लासने 1 ग्लास एवढं अजून पाणी घालून घेतलं. मिक्स करून घेतलं.
आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला आता हा खिमा 4 ते 5 मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे. मध्येच आपल्याला झाकण काढून तो खालीवर करून घ्यायचा आहे. मी इथे मध्येच 2 वेळा झाकण काढून खिमा खालीवर करून घेतला. आपला इथे अगदी छान सोयाबीन वडीचा खिमा शिजलेला आहे. शेवटी मी इथे घातलेला आहे मटण मसाला. मी 1 चमचा इथे मटण मसाला घातलाय. तुम्ही चिकन मसाला, मटण मसाला कोणताही मसाला घालून घ्या, पण शेवटी घालून घ्या. मी इथे मटण मसाला घालून घेतलाय, मिक्स करून घेतला. आपल्याला आता मिक्स करून झाल्यावरती पुन्हा झाकण ठेवून फक्त एकच वाफ इथे काढून घ्यायची आहे. इथे मी आता मटण मसाला घालून एकच वाफ फक्त काढून घेतली. आपला इथे सोयाबीन खिमा तयार झालेला आहे. अगदी नॉनव्हेज चवीचा. तुम्हाला नॉनव्हेज चवीचा जर खिमा करायचा असेल तर तुम्ही चिकन मसाला किंवा मटण मसाला घालून घ्या. मी 1 चमचा एवढा शेवटी मटण मसाला घालून घेतलेला होता आणि एक वाफ मी काढून घेतली. आपल्याला आता हा खिमा ढाबा स्टाईल करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचंय. तेल जास्तही कडकडीत करायचं नाही, हलकं असं गरम करून घेतलंय. 1 चमचा कलरचं तिखट घालून घेतलं आणि ही फोडणी आपल्याला वरून घालायची. त्यामुळे खिम्याला अगदी ढाब्यावरती जसा रंग आणि जशी चव असते ना, तसाच रंग आणि तीच चव तुमच्या घरी केलेल्या खिम्याला सुद्धा येईल. आपला इथे ढाबा स्टाईल सोयाबीन खिमा तयार झालेला आहे. तुम्ही हा ब्रेड सोबत किंवा पोळी बरोबर, भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडली लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केला तर माझ्या येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.